This conference will now be recorded. तिने त्याला लाईफ दिली आणि त्याचं नाव गणेश ठेवलं. तिने त्याला सांगितलं, मी किती घाण झालीये तुला बनवून, मी जरा आंघोळ करते, तू कोणालाही आत द्यायचं नाही. आणि पार्वती आंघोळीला गेली. गणेश त्या स्नो मध्ये बसला आणि स्टिक सोबत खेळत होता. आणि शंकर बाप्पा बाहेर गेला होता. तो परत आला की त्याला गणेश दिसला. त्यांनी गणेशला विचारलं, अरे छोटा मुलगा, तू काय करतोस इकडे? नाव काय आहे तुझं? नाव गणेश. हा शंकर बाप्पाला पहिल्यांदा भेटत होता. त्याला माहिती नव्हतं की शंकर बाप्पा त्याचा बाप होता. शंकर बाप्पाला पण नाही माहिती होतं की गणपती बाप्पा त्याचा मुलगा होता. शंकर बाप्पानी त्याला विचारलं, अरे जरा मागे हो, मला जाऊ दे घरात, मला जाऊ दे माझ्या घरात. तर गणपती बाप्पानी सांगितलं, नाही, आईने सांगितलंय की मी इकडे उभं राहायचं आणि कोणाला आत नाही अलाव करायचं. शंकर बाप्पाला खूप असा राग आला. त्यांनी त्याचा त्रिशूळ घेतला आणि गणेशच्या डोकंच कापलं त्यांनी. हो, आवाज हेअर करून पार्वती माता धावत आली आणि तिने सांगितलं, आणि ती म्हणाली, अरे काय, तो माझा मुलगा होता, मी त्या मड आणि क्ले सोबत बनवलं त्याला, आणि तू त्याचं डोकं कापतोस. शिवानी नंदीला सांगितलं एक रिप्लेसमेंट हेड सर्च करायला. तर नंदीला फक्त एक छोट्या एलिफंटचं डोकं मिळालं. म्हणून त्यांनी ते गणपतीच्या डोक्यावर ठेवलं आणि म्हणून गणपतीचा जन्म परत झाला.